वेणेगाव येथील विकास सेवा सोसायटीची सर्वसाधारण वार्षिक सभा सोसायटीच्या सभागृहात पार पडली. यावेळी सोसायटीचे चेअरमन मानसिंग सावंत यांनी 13% लाभांश देण्याचे जाहीर केले. त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. सोसायटीची माहिती देताना मार्गदर्शक तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील काटे यांनी म्हणाले की आज आपल्या वेणेगाव विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपादन झाली. तर या ज्या वार्षिक सभेच्या निमित्तानं वेणेगाव विकास सेवा सोसायटीच्या सभासदांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो. त्या प्रतिसादातून यावेळेस संस्थेला उच्चांकी असा 18 लाख रुपये निव्वळ नफा झालेला आहे. त्यामुळे यावेळच्या संचालक मंडळानं सर्व सभासदांना 13% लाभांश डिव्हिडंड आज रोजी देण्याचं काम, डिक्लेअर करण्याचं काम ह्या संचालक मंडळाचे चेअरमन मानसिंग सावंत, व्हाईस चेअरमन प्रवीण पवार व त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ यांनी पार पाडलेलं आहे. तरी असंच आपल्या सर्व सभासदांचं सहकार्य राहिलं तर अजून संस्थेची प्रगती जास्तीत जास्त प्रगती होत राहील आणि असंच आपल्या सर्व सभासदांचं सहकार्य लाभावं. त्यामुळं आपण आज जो आपण 13% डिव्हिडंड सभासदांना देतोय तर त्याच्यापेक्षा अजून आपण जास्तीत जास्त डिव्हिडंड देण्याचा 100% प्रयत्न करू. या निमित्तानं मी एवढंच सांगतो की येणारी जी पुढची जे आपली वार्षिक सभा असेल त्यावेळेस आम्ही आत्ता यावेळेसच एक डिक्लेरेशन करतो की जास्तीत जास्त आपल्या सभासदांना अजून 13% यंदा दिलं तर आपण जास्तीत जास्त टक्केवारीत वाढ करून जास्तीत जास्त डिव्हिडंड देण्याचं काम पुढील आपण वार्षिक सभेला करू असे या निमित्तानं मी ग्वाही देतो. तसेच एक आमच्या संचालक मंडळाशी चर्चा झाल्यानंतर एक विषय असा होता की आपल्या शालेय म्हणजे 10वीमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक जे 3 क्रमांक 10वीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं येणार आहे त्या विद्यार्थ्यांना पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपासून एक आर्थिक स्वरूपात मदत म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी मदत करण्याचं त्यांना एक बक्षीस म्हणून देण्याचं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे. तरी तोही आपण पुढच्या सभेच्या निमित्तानं ते आपण सुरू करत आहोत. एवढंच मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि